कडनं आपल्याला सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज सौरभ. पहिला चेंडू यावेळेला मात्र फ्लिक केला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये जय भवानी स्पोर्ट्स किशोर सिंग करतोय घमासान सुरुवात. आजच्या दिवसातला आणि या स्पर्धेतला हा आलाय पहिला चौकार. सौरभचं स्वागत केलं बॅटर उमेशच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीने जर आपण पाहतोय गणेश यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला. या खेळाडूला लढणं माहित आहे. या खेळाडूनं टेनिस क्रिकेट विश्वाला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. निश्चित गणेश गायकरच्या विरोधात ज्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं या पद्धतीची गोलंदाजी करता, हा टप्पा सांभाळत असता, त्यावेळेला तुम्हाला या गोष्टींमधनं मिळणारा आत्मविश्वास संपूर्ण सामन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत असतो. फार मोठ्या प्रमाणात कमालीचा परिणामकारक ठरत असतो. आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फुल लेनचा चेंडू सरळ दिशेनं खेळलेला फटका. संधी निर्माण झाली होती मुरबाडच्या फलंदाजीतल्या आणि गोलंदाजीतल्या या वाघाला जेरबंद करण्याची. झेल सोडला आणि चेंडू मात्र सीमा पार चौकार. सौरभ याचं तुम्ही ज्या वेळेला संधी निर्माण करत असता त्या वेळेला ते कन्वर्ट करणं फार महत्वाचं. बाग फुटला गेले, ती जागा बनवली. फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरलं गेलं. स्टानचा विचार केला जातो. वाईट यॉर्क परफेक्ट यॉर्कर लेनचा हा चेंडू आला. निश्चित दिग्गज फलंदाजाच्या विरोधात तुम्हाला ज्या वेळेला निर्धाव चेंडू करता येतो, एकेका धाबेसाठी त्या फलंदाजाला ज्या वेळेला तुम्ही संघर्ष करायला भाग पाडता त्या वेळेला तुमचा आत्मविश्वास हा वरच्या स्तरावर जाऊन पोहोचतो आणि तिथून मात्र तुमची कामगिरी बरी होते. परंतु वैभवकडनं झालेलं गचाळ क्षेत्ररक्षण या संघाला काय परिणाम भोगावे लागतील. परंतु सौरभ मात्र गणेश गायकरला मैदानाच्या आत हैराण करताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकात संमिश्र धावसंख्येचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. उमेशच्या बॅटमधून आलेला चौकार असेल, गणेशचा सुटलेला झेल असेल, त्यानंतर डॉट बॉलची मालिका असेल आणि षटक क्रमांक 1चा संपलेला खेळ असेल. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 9 धावा. सगळ्या संघांना विनंती असेल की माझ्या मते 12वा प्लेअर हा एकच असतो. त्यामुळे प्रत्येक संघाचा एकच 12वा प्लेअर समालोचन कक्षामध्ये उपस्थित असेल. एक षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 9 धावा आहेत. निखिल, आता जर आपण विचार केला निश्चित आता जर आपण पाहिलं तर वैभवच्या हातून सुटलेला जो झेल होता, झेल देखील कुणाचा सोडला गेला. ज्या गणेश गायकरला मैदानावर अधिराज्य गाजवणं माहित आहे, ज्या गणेश गायकरला गोलंदाजांच्या विरोधात तुफानी हल्ला चढवणं माहित आहे, ज्या गणेश गायकरला खऱ्या अर्थानं आक्रमक शैलीची सुरुवात करत समोरच्या संघावर दबाव निर्माण करत आपल्या संघाच्या धावफलकावर धावसंख्येचा मोठा आकडा अंकित करणं माहित आहे, त्याचा तो सुटलेला झेल अजून तरी काही घातक परिणाम करून गेला नाहीये. परंतु येणारा काळ आपल्याला सांगेल वैभव ज्यानं सोडला होता गणेश गायकरचा झेल, तो मात्र आता गोलंदाजीचा दाखवेल खेळ. स्ट्रायकिंग एंडला असेल उमेश. षटक क्रमांक 2 9 झाली सुरुवात. 5 षटकांचा हा थरार आपण पाहतोय. 5 षटकांचं हे घमासान आपण पाहतोय. आणि निश्चित गोलंदाजांच्या रडारवर उमेश आणि गणेश दोघे असतील. तिथे मात्र एक संधी गमावली. एअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. सुंदर गोलंदाजी, गुडलेन स्पॉटवरचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळत असता तिथे मात्र खेळपट्टीच्या स्वभावाशी सुसंगत होणं देखील फार कठीण असतं. निश्चित मातीची विकेट आहे, तिथे देखील गोलंदाज कमालीची कामगिरी करतील का. लो फुल टॉस तर बॅटनं खेळलेला फटका उमेशच्या बॅटमधनं आलाय. हा घणाघाती आघात करणारा आणखी एक दमदार पंचांचा बॉल डॉटनं सुरुवात केली गोलंदाज वैभवनं. आणि इथं देखील आता विशाल जर आता आपण पाहिलं तर उमेशला देखील जीवनदान मिळालंय. दोनही सलामीवीरांना जीवनदान मिळालंय. या सुटलेल्या झेलच्या माध्यमातून केलेल्या चुका
नेमका कोणता परिणाम समोर आणतील. पुढचा चेंडू यावेळेला फुललेंचा चेंडू जबरदस्त फटका टिपी कव्हर क्षेत्रामध्ये दाखवतोय क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल हमखास. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक सलगचा दुसरा दणदणीत चौकार. मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू क्रमांक 1 डॉटनं सुरुवात केली होती. दुसऱ्या चेंडूवर झेल सोडून चौकार गेला आणि त्यानंतर मात्र उमेश नावाच्या वादळानं स्वतःच्या उपस्थितीची दखल मैदानाबाहेरच्या प्रेक्षकांना तर घ्यायला लावली आहेत, पण मैदानाच्या आत या वेळेला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या शिरवली संघाला देखील अगदी तिकट स्वरूपात देतोय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो की संधी ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला तिचं सोनं करा. आता मात्र कमबॅक केलं जात आहे. निश्चित फुटवर्क पाहायला मिळत नाही. अवे फ्रॉम बॉडी शरीरयष्टीपासूनचा दूरचा चेंडू जिथं ऑन दी अप खेळणं, त्यावर पिक करणं, पुन्हा शॉटसाठी पुढे जाणं, या सगळ्या गोष्टी विवंचनेमध्ये अडकलेल्या पाहायला मिळतात. संमिश्र षटक आहे आतापर्यंत. एकीकडनं गोलंदाजांकडनं देखील तिची ईर्षा दाखवली जाते. सेम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. संघर्षाचा अग्निदिव्य मैदानाच्या आत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फुल टॉस बॉल. संधी निर्माण झाली होती. यावेळेला ही संधी गमावली आहे बॅटर उमेश गायकरनं. निश्चित सुरुवात जर आता आपण पाहिली तर दोन्ही एंडच्या बॅटरला खऱ्या अर्थानं जीवनदान मिळालंय, परंतु ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते, जीवनदान मिळत असतं, तिथून मात्र तुमचा खेळ त्या मिळालेल्या संधीच्या माध्यमातून जो काही कालावधी तुमच्याकडे प्राप्त झालाय त्या कालावधीमधली उपयुक्त आणि भरीव जोरदार कामगिरी तुम्हाला संघासाठी करणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू यावेळेला जागा बनवली. रडारमध्ये चेंडू आला आणि यावेळेला गोलंदाज वैभवला दाखवलाय आभाळ. उमेश गायकरच्या बॅटमधनं आसमानी षटकार. व्यासपीठावर करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेत लाभलेलं आहे. माननीय श्री अनिल भाऊ देसले यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी विनंती करतो दिलीप दादा केंबारी यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. 3य क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, माननीय श्री अनिल भाऊ देसले यांचा विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावर करतोय. काशीनाथ सर केजी. साठी बहुमोलाचं योगदान जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेसाठी 3य क्रमांकाचं प्राइज, तदनंतर या स्पर्धेसाठी 4थ क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून आहे माननीय श्री सुरेश नारायण बांगर सर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. माजी सरपंच शरद मार्तंड केंबारी साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. माननीय श्री दिलीप चिंतामण केंबारी साहेब यांचा शुभ सन्मान मी सुहास भाऊ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. दिलीप चिंतामण केंबारी साहेब यांचा विशेष सन्मान. मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. दिलीप चिंतामण केंबारी साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. सुहास भाऊ केंबारी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान
तदनंतर निवृत्ती चिंतामण केंबारी यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. निवृत्ती चिंतामण केंबारी साहेब यांचा विशेष सन्मान. विशेष सन्मान व्यासपीठावर निवृत्ती चिंतामण केंबारी साहेब. तदनंतर विठ्ठल शंकर केंबारी साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. विठ्ठल शंकर केंबारी यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. उपस्थित मान्यवर समस्त ग्रामस्थ हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करतो. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय मान्यवरांचा. तदनंतर दत्तू कमलू केंबारी साहेब यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी धनाजी टोके ज्ञानेश्वरजी चौधरी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दत्तू कमलू केंबारी साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. तदनंतर विठ्ठल मार्तंड केंबारी यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. रामदास सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान विठ्ठल मार्तंड केंबारी यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. तदनंतर विठ्ठल महादू शेलवले यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. विठ्ठल महादू शेलवले यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी धनाजी टोके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे भाऊ धाऊ केंबारी यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. रमेश केंबर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. निश्चित 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा. तदनंतर धीरज तुकाराम केंबारी यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. धीरज तुकाराम केंबारी यांचा विशेष सन्मान. मी सुहास भाऊ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. तदनंतर दाजी परसू कुटारे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी धनाजी असेल तदनंतर सुहास भाऊ असतील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे सर्व सन्मान करणार आहोत. तदनंतर एकनाथ तुकाराम चौधरी साहेब यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. एकनाथ तुकाराम चौधरी साहेब यांचाही विशेष सन्मान. तदनंतर गोविंद शंकर पवार यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. गोविंद शंकर पवार साहेब यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर आपण करतो. तदनंतर पांडुरंग महादू शेलवले यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. सुहास भाऊ केंबारी विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे सर्व शुभ सन्मान आपण करतोय. तदनंतर रवींद्र बारकू केंबारी यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. रवींद्र बारकू केंबारी यांचाही विशेष सन्मान. तदनंतर नितीन रामचंद्र अनिल तुकाराम केंबारी यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. अनिल तुकाराम केंबारी.
तदनंतर संजयजी शेलवले यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. संजयजी शेलवले यांचाही शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. सुहास भाऊ यांच्या शुभ हस्ते. तदनंतर सुनील मारुती केंबारी यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. सुनील मारुती केंबारी यांचाही विशेष सन्मान. तदनंतर वालकूबाबा ठाकरे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. वालकूबाबा ठाकरे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. 45 ऑन द बोर्ड, 45 धावा आहेत. वालकूबाबा ठाकरे यांचाही विशेष सन्मान. तदनंतर लक्ष्मण सुरोशी यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. ही ताकद आहे टेंबरे गावाची. सर्व ग्रामस्थ उद्घाटनाच्याच वेळेस उपस्थित राहतात आणि या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यामध्ये या सर्व ग्रामस्थांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. तदनंतर सुनील मारुती केंबारी यांचाही विशेष सन्मान झालेला आहे. अभय दिलीप केंबारी उपसरपंच टेंबरे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. अभय दिलीप केंबारी उपसरपंच टेंबरे त्यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. एकनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. कोण जर चुकून राहिला असेल तर शब्द सुमनाने त्यांचं स्वागत करू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जॉईंट आहेत अमर राऊत सर. धन्यवाद निखिलजी डोंबरे सर. मैदानाच्या आत आपण काय जबरदस्त लढत पाहतोय. खरं तर हनुमान स्पोर्ट शिरवली संघानं सुटकेचा निश्वास टाकला होता गणेश गायकरला आपल्या जाळ्यामध्ये ओढल्यानंतर, परंतु त्यानंतर गौरव आणि उमेश नावाचं वादळ मैदानाच्या आत थैमान घालताना आपल्याला पाहायला मिळालं. एक विशेष सन्मान आमचे जेवढे अतिथीगण उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते विद्यमान सरपंच सुहास भाऊ केंबारी यांचा विशेष सन्मान आणि अनिल भाऊ देसले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर सुरेश बांगर सर देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सरपंच साहेबांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. तुमचं मनापासून आभार. टोके यांचा विशेष सन्मान आपण करत या स्पर्धेतील सन्मान कंप्लीट करणार आहोत. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या डावातला 4 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जयभवानी स्पोर्ट्स किशोर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 45 धावा धावफलकावर लगावल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाज सौरभ याचं. पहिलं षटक 9 धावांचं आलं. षटक क्रमांक 3 मध्ये जर आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 8 धावा खर्च केल्या आणि त्याच 8 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचे गडी गणेश गायकर आणि त्याचबरोबर सागरला देखील माघारी पाठवण्याचं काम गोलंदाज सौरभनं केलं होतं. त्यानंतर उमेशचं थैमान आपल्याला पाहायला मिळालं. गौरवची 7 आतापर्यंत जी पाहायला मिळाली. 33 धावांची वैयक्तिक इनिंग उमेश गायकरच्या माध्यमातून आली आणि कुठेतरी बागफुटला जातोय की काय ही चित्रसदृश्य परिस्थिती ज्या भवानी स्पोर्ट्स किशोर संघाची निर्माण झालेली असताना तिथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं, पुनरागमन केलं, जोरदार मुसंडी मारली आणि जय हनुमान स्पोर्ट शिरवली संघाच्या गोलंदाजांवर मात्र तुफानी हल्ला चढवला. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. वैभव स्ट्रायकिंग एंडला बॅटर. फुल टॉस बॉल. इथनं मात्र गौरवनं केला पुन्हा एकदा नवा आगाज. चेंडू सीमा पार किशोरकरांना आनंद प्रदान करणारा षटकार. सूचना आलेली आहे. खेळपट्टीवरून दुसरी धाव बॅटर घेणार नाही याची नोंद घ्या दोन्ही अंपायर. या षटकारानं किशोरची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 5151. 5वर 151 धावा. अर्धशतकाचा डंका इथं मात्र गणेश गायकर माघारी परतल्यानंतर देखील जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघ शिरवली संघाच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवताना पाहायला मिळतो.
म्हणून मित्रांनो म्हणतात ना, सामन्यामध्ये निकाल लागला जातो पण विजय आणि पराभव हा तुमच्या मनावर अवलंबून असतो. फुल टॉस बॉल, गणेश गायकर यावेळेला माघारी परतल्यानंतर देखील गौरव गायकरनं मात्र सांभाळली आहे कमान. चेंडू सीमा पार, षटकार. म्हणजे भगवा, त्यागाचं प्रतीक म्हणजे भगवा, बलिदानाचं समर्पण म्हणजे भगवा, हिंदुस्थानाची ओळख म्हणजे भगवा. या षटकातला पुढचा चेंडू गौरव यावेळेला फुललेंचा चेंडू जागेवरनं चेंडूवर झालाय घणाघाती आघात. गौरव गायकरच्या बॅट मधनं षटकारांची हॅट्रिक साधणारा हा तिसरा 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 षटकार. ती म्हणजेच 63 धावा. खरं तर आतापर्यंतच्या डाबामध्ये जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय का घेतला याचं मात्र चोख तोडीस तोड प्रत्युत्तर आपल्या चोखंदळ कामगिरीतनं जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाचे फलंदाज मैदानात उपस्थित झाल्यापासून देत आहेत. 63 धावा फलकावर आहेत. काही जबरदस्त इनिंग गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरं तर 26 धावसंख्येवर खेळतो आणि 26च्या 26 बाउंड्रीच्या माध्यमातून. पण गणेश गायकर नावाच्या या खेळाडूचा मैदानाच्या आत होतोय हाहाकार. चेंडू सीमा पार हालाय. पहिल्यांदा लावलं जात आहे. गौरव नावाच्या वादळानं मैदानाच्या आत या वेळेला गोलंदाजांना आभाळ दाखवलाय. हा ट्रॅकर बॉल या वेळेला मात्र गौरव गायकर लगातारचा पाचवा षटकार. या घणाघाती इनिंग करता सन्माननीय सुभाषदादा ढमके यांच्याकडनं संघाचे कर्णधार यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज गौरव गायकरला इथे प्राप्त झालंय. लगातार 6 षटकारांचा विक्रम गौरव गायकर आपल्या नावावर घेऊन आपल्या खेळीचा गौरव इथं सन्मानानं प्रदर्शित करेल का? काय जबरदस्त इनिंग. 6 यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळलेला हा फटका संधी होती परंतु विक्रमापेक्षा मी म्हणेल की किशोर संघ ज्या मजबूत स्थितीनं मैदानाच्या आत धावफलकावर पोहोचलाय ते मात्र वाखाणण्याजोगं आणि याचं सगळ्याच्या सगळं श्रेय गौरव गायकर आणि उमेश गायकरला द्यावं लागेल. 5 षटकांचा हा पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर या संघाची धावसंख्या धावफलकावर थोडासा थांबूया. विकेटवर डिपेंड असेल 2 होतील की 1 होईल. जबरदस्त फलंदाजी उमेश गायकरच्या बॅटमधनं 33 धावांची घणाघाती इनिंग आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर 2 चौकार आणि लगातारचे सलग 5 षटकार गौरव गायकरच्या बॅटमधनं आले. काय जबरदस्त नॉक पाहायला मिळतो आणि खरं तर स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ज्या वेळेला निखिल सर तुमच्याकडनं अशा पद्धतीचे मिडल ऑफ बॅट झालेले फटके वेल कनेक्शनचे शॉट्स तुम्हाला पाहायला मिळतात तेव्हा संपूर्ण स्पर्धा गाजवण्यासाठी तुम्ही सज्ज झालात हे सांगण्यासाठी कोणा त्रयस्थ माणसाची गरज लागत नाहीये. तिसरे पंच प्रवीण विशे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस, बॅट्समन इज आउट, फलंदाज बाद असेल त्यामुळे एकच धाव फलकामध्ये खऱ्या अर्थानं इजाफा करताना पाहायला मिळेल, वाढताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 76 धावा आणि विजयाकरता जय हनुमान स्पोर्ट शिरवली या संघाला 30 चेंडू आणि 77 धावांची गरज असेल. जबरदस्त इनिंग गौरव गायकरच्या माध्यमातून 2 चौकार 5 षटकार
आणि त्यानंतर शेवटच्या एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे एकूण जर आपण धावा जर आता पाहिल्या तर 39 या वैयक्तिक धावसंख्येवर शेवटच्या क्षणाला आपला बाद होताना पाहायला मिळाला. 39 39 धावांची घणाघाती इनिंग आणि याच 39 धावा आपल्या वैयक्तिक धाव खात्यामध्ये जोडत असताना तब्बल उत्तुंगाचे घणाघाती आघाताचे हवाई सफर करणारे आसमानी षटकार सलगचे 5 षटकार गौरव गायकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच काचकोली संघ विपक्ष भुवन संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आपण टॉससाठी येणं गरजेचं असेल. दुसऱ्या डावातला पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर काचकोली संघाचा कर्णधार आणि भुवन संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी येणं अनिवार्य असेल. 30 चेंडू आणि 77 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत अगदी काही क्षणांमध्ये होईल जारी. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल ज्या पद्धतीनं पहिल्या डावात गोलंदाजांनी कच खाल्ली आहे पण त्या अपयशाला न भेटा दुसऱ्या डावात 30 चेंडू आणि 77 धावांच्या लक्ष्याचं जे काही पाठलाग आहे तो मात्र यशस्वी केला जाईल का. जे हनुमान स्पोर्ट्स शिरवली या संघाकडनं ते आपल्या समोर घेऊन येतील. व्हॉइस ऑफ जुन्नर या विभागाचा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा लोकप्रिय आवाज सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर. काचकोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. भुवन संघाचा कर्णधार सेकंड इनिंगचा फर्स्ट बॉल कंप्लीट होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस साठी येणं अनिवार्य असेल. भुवन संघाचा कर्णधार आपण उपस्थित आहात का. चला या लवकर. हॅलो हॅलो. हॅलो. चला भुवन संघाचा कॅप्टन या लवकर आपण. भुवन संघ या पटकन. धीरजजी केंबारी, सन्माननीय पंढरीनाथजी केंबारी साहेब आणि सन्माननीय एकनाथजी चौधरी साहेब या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी आपण यायचंय. धीरजजी केंबारी, पंढरीनाथजी केंबारी आणि एकनाथजी चौधरी साहेब या मान्यवरांना विनंती करतो या आपण टॉससाठी यायचंय. निश्चित एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल जे हनुमान क्रिकेट क्लब काचकोलीचा संघ आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अनुश्री स्पोर्ट्स भुवनचा संघ. कॉल दिला जाईल भुवनकडनं. छापा कॉल आलाय आणि यावेळेला टॉस मात्र विन झालाय तो जय हनुमान क्रिकेट संघ काचकोली. आपला निर्णय आम्ही प्रथम गोलंदाजी करू. निश्चित पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय जय हनुमान क्रिकेट संघ काचकोली संघाने घेतलेला आहे. मातीची विकेट आहे. खरं तर क्रिकेटला जसं ग्लॅमर प्राप्त झालं प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विकेटला आपल्याला सामोरं जावं लागतं. कधी सिमेंटच्या विकेटवर खेळणं, कधी मातीच्या विकेटवर खेळणं. यावेळेला फर्स्ट बॉलिंग करताना काय वाटतं 5 षटकांमध्ये कितीपर्यंत रोखणं अत्यंत गरजेचं असेल. आमचा 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि मातीच्या विकेटवर या विकेटवर आम्ही यापूर्वी पण खेळलेलो आहोत. निश्चित मातीची विकेट, सिमेंटची विकेट यावेळेला टॉस जिंकला मी मिळतो अनुश्री स्पोर्ट्स भुवन संघाचा कॅप्टन. आपण जर पाहिलं फर्स्ट बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केला आहे. इथं मातीची विकेट, थोडासा बॉल थांबवून येणार, तिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनली अगदी तितक्या तरमयतेनं खेळणं गरजेचं असेल. काय वाटतं फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करताना कितीचं टार्गेट सेफ वाटेल. 60 पर्यंत करू टार्गेट. निश्चित दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. सेकंड इनिंगला इथं मात्र सुरुवात होते आणि आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथं आपण ऐकणार आहात निखिलजी ठोंबरे सर यांना. धन्यवाद अमर. या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू मिस्टर MPLचा सुंदर राहिला आणि पहिल्याच बॉलवर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बॉलवर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात, दुसऱ्या बॉलवर विकेट, फलंदाज बाद.
तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर गणेश गायकर, न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येताना पाहायला मिळतात. पहिलीच मॅच आहे मैदानामध्ये जय भवानी किशोर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम शिरवली मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. 77 धावा झालेल्या आहेत विशाल, 76 झालेल्या आहेत आणि 77चा पाठलाग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्पर्गीय रामचंद्र स्मृती चषक, सुंदर असा बॉल, गतीमध्ये केलेलं परिवर्तन, चांगलं गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गणेश गायकर आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत त्याने बॉल हाताळले ते 4 आणि 4 चेंडू हाताळत असताना 4 धावा खर्च करत एक विकेट आतापर्यंत घेतलेल्या. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता गणेश गायकरला. कॅमेरा वर्किंग अतिशय दर्जेदार करत असताना आमचे कॅमेरामन, त्यांचं विशेष कौतुक. सुंदर असा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. एक टप्पा खात, चेंडू सीमा पार, दणदणीत खणखणीत चौकार. मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेली ही क्रीडा स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये आपण पाहतो. 8 ऑन द बूट. गणेश गायकलचा फुल टॉस बॉल सरळ एस्टनवर जाऊन आदळतोय. विकेट येते, विकेट नंबर 2 गॉन. गणेश गायकरची राहिली 2 विकेट त्या ओव्हरमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये मिथिल आलेत गोलंदाजी मार्कवर. मिथिल गायकर गोलंदाजी करण्यासाठी. अपकमिंग टॅलेंट, भरपूर टॅलेंट या खेळाडूकडे आहेत. दुसऱ्या बाजूला संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. विकास आणि वैभव हे दोन्ही नवीन खेळाडू आहेत, त्यांना इथे आक्रमण करावं लागेल. 69 धावा चेंडूमध्ये आमच्या बरोबर विशाल तुपे आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. ॲज अ स्कोरर, ॲज अ क्रिकेटर, भरपूर मोठं नाव या मुरबाड नगरीमधलं. मिथिल आलेत गोलंदाजी मार्कवर. मिथिलचा पहिला चेंडू, बॅक टू बॉलर, फटका सुंदर सजवलाय. गणेश आलेत बॉलवर, तोपर्यंत निघालेली ही सिंगल धाव. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 9 धावा धावफलकावर. 4थ्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार भरलेली ही क्रीडा स्पर्धा. 9 धावा धावफलकावर. रामचंद्र स्मृती चषक. सुंदर असा बॉल, तितकाच दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षण सुंदर करत असताना 2 धावा आल्या या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या टीम शिरवली दुहेरी अंकात प्रवेश करते. 11 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. गोलंदाज सय्यार मिथिल गायकर, स्ट्रायकर इनवर वैभव. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील काव कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. लगेचच 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 13 ऑन द बोर्ड, 13 धावा. ऑन द बोर्ड. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, एकच्या जास्त काय मिळणार नाहीये. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना मिथिल गायकर. भरपूर चांगली कामगिरी मिथिल असेल, रोहित असेल, गौरव असेल या खेळाडूंनी प्रभावित केलंय. ज्या प्रकारची कामगिरी संघामध्ये करतायत, कॅप्टनने या खेळाडूंना एकजूट करून ठेवलेला आहे.
त्यामध्ये सुभाषजी ढमके यांचा महत्वाचा वाटा. इथे टाकलेला बॉल, सुंदर गोलंदाजी. मिथिल गायकरचं विशेष कौतुक करावं लागेल. दोन्ही पंच आपण मैदानामध्ये पाहतो, एका बाजूला अभय सर आहेत, दुसऱ्या बाजूला प्रशांत भोईर सर आहेत. त्यांचं विशेष कौतुक आणि त्यांना एकत्र आणण्यामध्ये महत्त्वाचा रोल ज्यांचा राहिला आहे ते आमचे प्रवीणजी विषय भावड्या सर, त्यांचंही मनापासून आभार. 14 ऑन द बोर्ड, 14 धावा. इथे टाकलेला अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिथिलचा 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 7ची सरासरी 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. संधी देऊया डीजे श्रावणीला. काहीच रोहित गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनवर, बॅटर वैभव ज्यांनी आतापर्यंत 3 बॉल फेस केलेत, 5 धावा बनवल्यात. बॅटिंग केली गौरव गायकरने, प्रभावित केलं पहिल्याच इनिंग मध्ये. रोहितचा बॉल शपलवत खेळण्याचा प्रयत्न, सुंदर बॉल राहिला. यष्टीरक्षक स्वतः कॅप्टन आलेत बॉलवर. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये, चांगलं कॉम्बिनेशन आहे टीम जय भवानी किशोरचं. बघूया आजच्या दिवसामध्ये या संघाची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येक यंगस्टर प्रभावित करतोय. आज गणेश गायकर संघामध्ये अजून ताकद संघाची वाढली आहे. इथे टाकलेला बॉल पाकपुटला गेले, फटका सुंदर सजवलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तयार. सागरचं क्षेत्ररक्षण सुंदर होतं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 रन ऑन द बोर्ड, 15 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. खूप मोठे या स्पर्धेसाठी तळमळ करत असताना सुभाषभाऊ केंबारे असतील, धनाजी असतील, शैलेश भाऊ असतील, मनोज भाऊ, त्यांचंही विशेष आपण कौतुक करू. अनेक मान्यवर देखील उपस्थित होत आहेत, त्यांचाही विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. सुंदर असा फटका, तिथे आलेत बॉलवर सागर. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा आल्या. संघात धावसंख्या धावफलकावर एकच धाव आलेली आहे. धावफलक वाढेल, जाऊन पोचेल ते 16 या धावसंख्येवर. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. माननीय श्री दशरथ केंबारी साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी धनाजी टोके यांना विनंती करतो आपल्या शुभ शुभ सन्मान. सुंदर असा बॉल, तितकाच चांगला फटका, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज वैभव बॅक टू द पेव्हिलियन. भाऊ केंबर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान करतोय. माननीय श्री मधुकरजी टोके साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी सुभाषभाऊ केंबारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती, ग्रामस्थांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोहित, न्यू बॅटर निलेश. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना सुंदर गोलंदाजी रोहित गायकर या खेळाडूची अल्पवधीमध्येच त्याने प्रभावित केलंय. मिथिल चांगल्या रिदममध्ये पाहायला मिळतोय. गणेश गायकर संघामध्ये सागर सारखा खेळाडू आहे, गौरवने प्रभावित केलाय. फुलटॉस बॉल, तिथे यष्टीरक्षण सुंदर राहिलं. कॅप्टनचं 3 षटकांचा खेळ कंप्लीट. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर धावसंख्या 16 आहे. आस्किंग रन रेट आपण पाहिला तो आता 30.50चा आहे. अर्थातच 61 धावा बनवायच्या 12 चेंडूंमध्ये. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या तोपर्यंत संधी देऊया डीजे श्रावणी, तुषारजी मडकेला.
क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर राहिले गणेश गायकरचं. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. ज्यांचं विशेष सौजन्य आहे त्याचाही आपण थोड्याच वेळामध्ये नामोल्लेख करू. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सौजन्य लाभलेलं आहे. धावफलकावर धावसंख्या 17. गोलंदाज तयार. गौरवचा हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज गौरव गायकर मैदानामध्ये स्ट्रगल करतात. टीम शिरवली. कॅचिंग थोडीशी खराब राहिली, कॅचेस सुटले, त्यानंतर गोलंदाजी खराब, बॅटिंगमध्ये देखील थोडेसे स्ट्रगल करतात. अजून एक चांगला बॉल, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः पंचांचं आपण कौतुक करू. या स्पर्धेमध्ये प्रशांत भोईर सर आहेत, अभयजी पाटोळे आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. प्रशांत देसाई सर, दुसऱ्या बाजूला अभय सर आहेत आणि प्रवीण विषय भावड्या. सुंदर अशी गोलंदाजी, गौरव गायकरची कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला, धावफलकाचा आलेख पाहिला, तो गोलंदाजाच्या फेवरमध्ये राहिला. ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत गौरव. 17 धावात 3 फलंदाज बाद आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ते 18 या धावसंख्येवर. भुवन संघाचे सर्व खेळाडू उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. गोलंदाज तयार आहेत. 18 धावा 3 फलंदाज बाद. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू राहिला. इथे षटक क्रमांक 4 कंप्लीट. 4 षटक कंप्लीट, 3 बाद 18 धावा. टीम शिरवली. आम्ही व्यक्त करू. लाईव्ह टीम, टेन क्रिक लाईव्ह, कुणालजी मात्रे, धनराजजी मात्रे यांची संपूर्ण टीम, त्यांचंही मनापासून आभार. त्यानंतर तीनही पंच आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं मनापासून आभार. दोन्ही समालोचक आहेत, त्यांचंही मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी 3 पारितोषिकं आहेत. त्यामध्ये सूरज धनाजी चौधरी यांच्याकडून आपल्याला एक आकर्षक अशी ट्रॉफी पाहायला मिळते. फलंदाज बाद झालाय, मला वाटतं एक सुंदर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो आशिष गायकर. 5ही गोलंदाज गायकर आहेत आणि त्यामध्ये आशिषने विकेट मिळवलेली आहे. फलंदाज बाद. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे मान्य श्री सुभाषदादा पवार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री गणेशजी यशवंतराव. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री अनिलजी देसले आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री सुरेशजी बांगर साहेब. संपूर्ण स्पर्धेचं ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे मान्य श्री सुभाषजी केंबारी. हा टाकलेला बॉल पंचांच्या बाजूने वळतायत अभय सर. पंचांचा अभांतरचा इशारा, वाईटच्या रूपानं सिंगल. या स्पर्धेमधला पहिला वाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला अवांतर चेंडू या स्पर्धेमधला टाकलाय तो आशिष गायकरने. फुलटॉस आशिषचा हा बॉल आणि या स्पर्धेतला पहिला नो बॉल आशिष गायकरच्या नावावर. नवोदित खेळाडू आहेत. नवोदित खेळाडूंना नेहमीच सुभाष डमके हे चालना देत असतात. आज मैदानाच्या आतमध्ये आशिषची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तो तयार आहे. गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला विकास. सुंदर बॉल, फ्रीडचा बॉल, चेंडू हवेमध्ये. सागर आले डाऊन दी बॉल. सुंदर झेल सागरचा. एकच सिंगल.
चांगलं कमबॅक मैदानामध्ये करतोय हा अपकमिंग यंगस्टर. छोटा खेळाडू आहे, परंतु ज्या ज्या वेळेस संघ सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूला वापरलं जातं. मोठ्या स्टेजवर दिलेली संधी आहे, त्याचं सोनं करेल का ते आपल्याला पाहायचं. चांगला बॉल परंतु इथे पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांचा अवांतरचा इशारा आला. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल ती 23 या धावसंख्येवर. फुलटॉस तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. दुसरी सफलता प्राप्त करत असताना गोलंदाज आशिष गायकर. यानंतर होणारी मॅच टीम काचकोली संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भुवनला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना अपकमिंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते आशिष गायकरच्या माध्यमातून. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 बॉल. सुंदर असा चेंडू. एष्टी रक्षण खराब, त्या पाठीपाठ बॅकअप खराब आणि पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. 22च्या या 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल ती 27 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या पहिल्या मॅच मधील दमदार कामगिरी जयबाबा आणि किशोर टीमची. आणि मला वाटतं हा दुसरा बीमर इथे गोलंदाजाने हाताळलेला आहे. गोलंदाज आता चेंज करावा लागेल आणि अधुरं षटक आता पूर्ण कोण करतोय ते आपल्याला पाहायचं. मला वाटतं प्रत्येकाचा वापर गणेश गायकर आणि सुभाजी ढमके करतात या मॅच मध्ये. उमेश आलेत आता की गणेश टाकणार ते पाहायचं. एकच बॉल शिल्लक आहे. उमेश आलेत. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका पाटनं चेंडू जाईल सीमा पार, परंतु इथे विजयाचा शंखनाद करत असताना जय भवानी किशोर टीम वेल प्लेड बॉयज, हार्ड लक टीम शिरवली. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये कुणी जिंको कुणी पराभव, कंपल्सरी सेकंड या स्पर्धेचा नियम आहे, याचीही सर्व संघांनी नोंद घ्यायची. चला लगेचच काचकोली टीम क्षेत्ररक्षण लावा. टीम भुवन आपले खेळाडू लगेचच खेळाडू कक्षामध्ये बसवा. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी मान्यवर मधुकरजी टोके साहेब यांना विनंती करतो. या आपण 3 पारितोषिक आहे.